आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। सांगली पोलिसांची मोठी कारवाई। आंतरराज्य इराणी टोळीचा सराईत गुन्हेगार जेरबंद। 3,20,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत। सांगली जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धडाकेबाज कारवाई करत आंतरराज्य इराणी टोळीतील एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे। अटकेत असलेल्या आरोपीकडून सोन्याचे दागिने आणि दुचाकी असा एकूण 3,20,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। वृद्धांना बोलण्यात गुंतवून त्यांचे दागिने लंपास करणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश झाल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत। काही दिवसांपूर्वी ईश्वरपूर येथील शिवाजी चौक परिसरात प्रेरणा किराणा स्टोर्सचे मालक आनंदा महादेव वडगावकर वय 78 हे आपल्या दुकानाबाहेर थांबले होते। यावेळी दुचाकीवरून आलेल्या 2 अनोळखी इसमांनी तंबाखू गुटखा मिळेल का अशी विचारणा करून त्यांना बोलण्यात गुंतवले। वडगावकर यांना कमी ऐकू येत असल्याचा फायदा घेत आरोपींनी अत्यंत चलाखीने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि हातातील अंगठी काढून घेऊन पोबारा केला होता। या प्रकरणी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तपास करत होते। तपासादरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव व त्यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की जुना टोलनाका सांगलीवाडी ते बायपास रोड परिसरात कर्नाटक पासिंगच्या काळ्या रंगाच्या युनिकॉर्न दुचाकीवरून एक रेकॉर्डवरील गुन्हेगार फिरत आहे। पोलिसांनी सापळा रचून संशयास्पदरित्या फिरणाऱ्या इकबाल हिम्मतलाल बेग वय 59 राहणार कुडची जिल्हा बेळगाव याला ताब्यात घेतले। पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी इकबाल बेग याने आपला साथीदार हैदर नजरू इराणी याच्यासोबत मिळून ईश्वरपूर येथे चोरी केल्याची कबुली दिली। पोलिसांनी त्याच्याकडून 1,65,000 रुपयांची 11.5 ग्रॅम सोन्याची चेन व 75,000 रुपये किमतीची 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 80,000 रुपये किमतीची युनिकॉर्न दुचाकी, रोख रक्कम 300 रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, पोलीस अंमलदार सागर लवटे, अरुण पाटील, संदीप गुरव, उदय माळी व सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने केले आहे। आरोपीला पुढील तपासासाठी ईश्वरपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आहे। वृद्ध नागरिकांनी अनोळखी व्यक्तींशी बोलताना सतर्क राहावे आणि दागिने किंवा मौल्यवान वस्तूंचे प्रदर्शन टाळावे असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे।